राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे आणि आता आपण या प्रभाग क्रमांक 32 मधून आम्ही उमेदवारी लढवतो आहे। आता आपण अंबिकानगर या भागामध्ये आहो आणि या भागामध्ये लोकांचा प्रचंड आम्हाला प्रतिसाद आहे, कारण या भागामध्ये आम्ही कामं केलेले आहे, लोकांशी संपर्क ठेवलेला आहे आणि लोकांच्या सुखदुःखात राहिलेलो आहे। आणि नगरसेवक म्हणजे नगराचा सेवक। ज्या काही मूलभूत गरजा असतात, रस्ते चांगले राहायला पाहिजे, शुद्ध पाणी मिळायला पाहिजे, साफसफाई राहायला पाहिजे, कचऱ्याची गाडी वेळेवर यायला पाहिजे, आपले इलेक्ट्रिकचे विजेचे खांबाचे पोल आहेत, लाईट आहेत ते राहायला पाहिजे। तर या सर्व गोष्टी आम्ही वेळेवर व्यवस्थित पुरवलेल्या आहेत आणि या अगोदरसुद्धा चांगलं काम केलेलं आहे आणि नागरिकांशी व्यवस्थित संपर्क ठेवलेला आहे। अनेक सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत, ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्यांचासुद्धा लाभ या भागातील नागरिकांना आम्ही करून दिलेला आहे। त्यामुळे अंबिकानगर भागातील लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे। गेल्या 8-10 दिवसापासून आम्ही नवीन सुभेदार लेआउट, रुक्मिणीनगर, गुरुदेवनगर, महालक्ष्मीनगर, विश्वकर्मानगर, आपल्या दुर्गानगर या भागामध्ये फिरतो आहे। संपूर्ण भागामध्ये आमचं फिरून झालेलं आहे आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे। माझ्यासोबत अशोकभाऊ काटले हे सुद्धा माजी नगरसेवक आहेत, त्यानंतर रुपालीताई पिचकाटे यासुद्धा आमच्यासोबत पॅनलमध्ये आहे आणि रेखाताई काटोले यासुद्धा पॅनलमध्ये आहेत। आम्हाला चारही लोकांना पॅनलला चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही 100% प्रभाग 32 मधून चारही आमच्या जणांचं पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्हावर आम्ही निवडून येणार आहोत। माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, यांची जाहीर सभा परवा विद्यानगर हे साई मंदिर समोर झाली। प्रचंड असा प्रतिसाद जाहीर सभेला मिळाला। त्या ठिकाणी आम्ही त्यांना काही आमच्या भागातील समस्यासुद्धा सांगितल्या। जम्बूदीप नगर नाल्याची समस्या आहे, त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की यामध्ये 25 कोटीचा जवळपास पुन्हा निधी लागतो आहे आणि आदिवासी नगर भागामध्ये पट्टे वाटप झाले नाही आहे, तेथील नागरिकांची मागणी आहे। अशा विविध समस्येकरता आम्ही त्यांना निवेदन दिलं। प्रफुल्लभाई पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितलं, प्रचंड अशी मोठी सभा होती, या भागातील जवळपास 1000 लोक, त्या 1000पेक्षा जास्त लोक त्या सभेला हजर होते। त्यांनी सर्वांसमोर सांगितलं की जो काही निधी लागेल तो महाराष्ट्र शासनामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण हे काम करून घेऊ। नगर विकास खात्याच्या माध्यमातून आदिवासी नगर भागातील तिथल्या नागरिकांना पट्टे वाटप करू, जे काम राहील ते सर्व कामं करू, अशी ग्वाही आपले नेते प्रफुल्लभाई पटेल यांनी दिलेली आहे। आणि ह्या सभेला प्रचंड असा प्रतिसाद होता, लोकांनी सुद्धा भरभरून त्या ठिकाणी येण्याचं काम केलं आणि नक्कीच आम्ही 100% चारही आम्ही उमेदवार या ठिकाणी प्रभाग 32 मधून निवडून येत आहोत। शेवटचा टप्पा सुरू आहे प्रचाराचा, काय विजन आहे? प्रचाराच्या दरम्यान आम्हाला चांगला या भागात प्रतिसाद मिळत आहे। मी अशोक राजारामजी काटले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मलाही उमेदवारी मिळालेली आहे। आम्ही जनतेमध्ये काम करणारे लोक आहोत, त्याच्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। मी नगरसेवक असताना प्रभागात म्हणजे वार्डात, जेव्हा वार्डाचं इलेक्शन होतं त्या वार्डातही चांगलं काम केलेलं आहे। निश्चितच आमचा विजय होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। आणि निवडून आल्यानंतरही या प्रभागात आणखी काय सुखसोयी देता येईल त्याचा आम्ही विचार करू। धन्यवाद। नमस्कार, मी रुपाली अमित पिचकाटे आहे। प्रभाग 32 मधनं सर्वसाधारण महिला क मधनं मला उमेदवारी मिळाली आहे। बघा, ही महायुतीची सरकार आहे, पण आता एवढ्या योजना आहे महिलांसाठी, आम्ही म्हणजे भरपूर योजना आहे, पण आमच्या प्रभागात असं झालेलं आहे की ज्या महिला निवडून आलेल्या होत्या, ज्या नगरसेविका होत्या, त्या कुठल्याही घरापर्यंत पोहोचलेल्या नाही। त्यानंतर त्यांनी महिलांमध्ये कुठल्याही योजना राबविल्या नाही आणि महिलांमध्ये त्यांनी कामही केलं नाही, त्या फक्त नावाच्या नगरसेविका होत्या। आता मला महिलांना एवढीच विनंती आहे की नगरसेविका निवडताना महिला काम करू शकते का हा विचार करूनच त्यांना निवडून द्यायचं आणि ती महिलांमध्ये येऊ शकते का हा विचार त्यांनी करायला पाहिजे। तर माझी प्रभाग 32 कडनं कळकळीची विनंती आहे की आपलं मत वाया जाऊ देऊ नका आणि अशा महिलांना संधी द्या की ज्या काम करू शकतील आणि महिलांमध्ये राहू शकतील, अशाच महिलांना निवडून द्या। भरघोस मतांनी आमच्या चारही कॅन्डिडेटला निवडून द्या, हीच विनंती मी करते। धन्यवाद। मी रेखा शेषराव काटोले, मला प्रभाग 32 अ गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली आहे। आता जे नगरसेवक म्हटलं तर नगरांचा सेवक असतो,
तो एकदा सेवक झाल्यानंतर त्याला छोटे छोटे जे कामं असते नगरसेवकाचे ते करावं लागते. आपले रोज कचऱ्यावाला येत आहे का, त्याच्यानंतर छोटे छोटे कामं असते, स्ट्रीट लाईट लागत नाही, असे कामं आहे. असे छोटे मोठे कामं तर मी पूर्ण करणारच आहे. त्या व्यतिरिक्त महिला या नात्याने महिलां सक्षमीकरण, महिलांचं जे आज रात्री बेरात्री जे महिलांबद्दल महिलांची सुरक्षा, आणि आता जे मुलं रोजगार नाही त्यांना, ते असे भरबटलेले आहे, त्यामध्ये आम्ही एक रोजगार हे करणार आहे आणि त्यांना कुठे रोजगार मिळतो याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे छोटे छोटे आपले बचत गट करून महिलांना कसा रोजगार देता येईल. आता अशा खूप गरीब महिला आहे, त्यांना 2 वेळचं जेवणसुद्धा नशिबात नाही. अशा लोकांचे तसे आमचे भरपूर बचत गट आहे आणि ज्या महिला आहेत त्यांना आम्ही असे बचत गट निर्माण करून असे छोटे छोटे रोजगार देणार आहे. महिला या नात्यांनी मी या जेवढ्या महिलांसाठी मला काम करता येईल तेवढं मी नक्कीच करेल. धन्यवाद.